अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 8 ऑक्टोबरला सकाळी हॉटेल जान्हवीच्या बाहेर फोटो काढण्याची संधी कुणीच सोडली नाही. साधारण ग्रुप आणि वैयक्तिक फोटो काढून 8 वाजता उत्तर काशीवरून गुप्त काशीकडे जायला निघालो. उत्तर काशीवरून गुप्त काशीकडे जाताना भरपूर सृष्टी सौंदर्य निहाळत, कधी डोळ्यांमध्ये तर कधी कॅमेऱ्यामध्ये त्या सौंदर्याला कैद करत होतो. रस्त्यात आमच्या ओरिजिनल प्लॅनमध्ये नसलेल्या बुढा केदार मंदिराच्या दर्शनाला गेलो. आमच्या ड्रायव्हरने सुचवलेल्या ह्या मंदिराला भेट दिल्यावर आम्ही त्याचे आभार मानले. बुढा केदार हे उत्तराखंडातील 5वं धाम मानलं जातं. पांडवांना जेव्हा गोत्रहत्येचा पापाचे प्रायश्चित करायचे होते, त्यावेळेला भगवान शंकराने त्यांना वृद्ध व्यक्तीच्या रूपात दर्शन दिले होते. ह्या मंदिराची स्थापना पांडवांनीच केलेली आहे असं मानले जाते. नमः शिवाय. नमः शिवाय. बुढा केदारचे दर्शन घेऊन पुन्हा सृष्टी सौंदर्य प्रवास सुरू झाला. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही ज्योतिर्लिंग रिसॉर्ट गुप्त काशी इथे पोहोचलो.
Namah Shivaya. Om Namah Shivaya. 9 ऑक्टोबर पहाटे 6 वाजता गुप्तकाशीवरून सोनप्रयागला जायला निघालो. अगोदरच्या दिवशी रात्री ज्या हिशोबाने पाऊस आणि केदार शिखराकडे बर्फ पडल्याची बातमी होती, त्या हिशोबाने केदारनाथ दर्शन होणार की नाही अशी शंका होती. पण महादेवाच्या कृपेने सकाळी आभाळ मोकळं होतं. सोनप्रयागला पोहोचल्यावर लोकल जीपने गौरीकुंडला गेलो आणि तिथून घोड्याने केदारनाथकडे जायला निघालो. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक पवित्र हिंदू मंदिर आहे, जे भगवान शिव यांना समर्पित आहे व 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. मूळ मंदिर हे पांडवांनी महाभारत युद्धानंतर त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी बांधले होते. सद्य मंदिराची 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी पुनर्बांधणी केली आहे. Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah संध्याकाळी केदारनाथ बाबांची आरती दर्शनाचा लाभ घेतला व 9 ऑक्टोबरच्या रात्री केदारनाथ येथेच GMVNच्या टेंटमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबरला सकाळी केदारनाथवरून खाली उतरायला सुरुवात केली. साधारण 3-4 तासात सर्व मंडळी आपापल्या घोड्याने गौरीकुंडला पोहोचली. Namah Shivaya.
जीपने सोनप्रयागला आमच्या बसजवळ आलो. 4 भाग्यवान यात्रेकरू ज्यांना हेलिकॉप्टरचे तिकीट मिळाले होते, ते पण आम्हाला सोनप्रयागला येऊन भेटले.
सर्व मिळून आम्ही त्रियुगी नारायण दर्शनाला निघालो. त्रियुगी नारायण मंदिर हे सत्ययुगात झालेल्या भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण असल्याचे मानले जाते. इथे तिन्ही युगापूर्वीपासून सुरू असलेली अखंड धुनी आहे. अनेक दंपती इथे पुनः विवाह करून शिवपार्वतीचे आशीर्वाद घेतात. आगे आ जाओ, आगे आप आगे बढ़ो. आपने नहीं किया, ये कर लिया था. त्रियुगी नारायण दर्शनानंतर आम्ही गुप्तकाशी येथील विश्वनाथ व अर्धनारेश्वर मंदिरांचे दर्शन केले व रात्री मुक्कामावर पोहोचलो. ऑक्टोबरला सकाळी परत आम्ही ज्योतिर्लिंग रिसॉर्टच्या प्रांगणात हिमालयाच्या सान्निध्यात भरपूर फोटो काढले. असं वाटत होतं जसं स्वर्गातच आहोत. फोटो सेशन झाल्यावर साधारण 9 वाजता जोशी मठाकडे जायला निघालो.
जोशी मठकडे जाताना वाटेत उखी मठ दर्शन घेतले. दीपावलीनंतर कपाट बंद असताना केदारनाथांची पूजा इथे केली जाते. उखी मठवरून जोशी मठकडे जाताना चोपतावेली लागली आणि सर्वांमधला फोटोग्राफर पुन्हा जागा झाला. सांगायची गरज नाही की आम्ही इथेही भरपूर फोटो काढले.
चोपतावेलीवरून जोशीमठला मुक्कामाकडे जाताना वाटेत सर्व हॉटेल्स फुल होते, तर कुठे जेवण उपलब्ध नव्हते. कसेबसे एका ठिकाणी एक वृद्ध दंपती चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये जेवण मिळेल असे समजले, पण आत गेल्यावर कळले की त्यांना आमच्या एवढ्या लोकांचा स्वयंपाक पटापट करता येणार नाही. मग काय, आमचे पवार सर, स्नेहाताई, संगीताताई व जया गेले त्यांना मदत करायला व आम्हाला वेळेवर आणि सुग्रास जेवण मिळालं. संध्याकाळी 7ला GMVN स्की रिसॉर्ट औली या ठिकाणी मुक्कामाला पोहोचलो. बारा ऑक्टोबर सकाळी 8 वाजता स्की रिसॉर्टच्या बाहेरचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले व नरसिंह मंदिराकडे निघालो. जोशीमठमधील नरसिंह मंदिर हे भगवान विष्णूचे अर्धपुरुष अर्धसिंह अवतार भगवान नरसिंह यांना समर्पित आहे, ज्याची स्थापना आदि शंकराचार्य यांनी 8व्या शतकात केली होती. नरसिंह मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही बद्रीनाथ धामला निघालो. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असलेले बद्रीनाथ मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित एक हिंदू मंदिर आहे आणि 4 धामपैकी एक धाम आहे व 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले आहे. सबसे न्यारी
बद्रीनाथ दर्शन घेऊन आम्ही भारताच्या शेवटचा गाव माणा गावला गेलो. तिथे व्यास गुफा, गणेश गुफा, भीमशिला व खळाळून वाहणारे सरस्वतीचे उद्गमस्थान व सरस्वती मंदिर बघितले. असे मानले जाते की पांडव इथूनच पुढे स्वर्गारोहिणी यात्रेला निघाले होते. द्रौपदीसहित 5ही पांडवांची विशालकाय प्रतिमा इथे बघायला मिळते. सरस्वती नदी. भीमशिला आहे, विमान टाकले ते खूप तयार केले. स्वर्गारोहणला इथून गेले ते आणि बघा आधी नदी तिथूनच उगम पावना भीमशिला. भीमशिला हे रस्ता आहे खूप केला बघा, हे खाली वर आहे. ओ वामन सर, ओ इकडे बघा, इथे उभे राहा. यावरला पाठीमागे तिकडे उभे राहा. भीमशिला. सरस्वती मंदिर. ये चीज देखने की है. नंदप्रयाग. नाव काय म्हणाल त्याचं, मंदाकिनी आणि नाव काय?
नंदप्रयाग आणि नंदाकिनी नंदाकिनी मंदाकिनी नाही, नंदाकिनी. मंदाकिनी आणि अलकनंदा, नंदप्रयाग. अशा रीतीने परमेश्वर कृपेने आमचे चारधाम दर्शन दत्तगुरूंनी सुखासमाधानाने करवून घेतले. आध्यात्मिक आल्हाद, सृष्टी सौंदर्यांची नशा व गिरनार यात्रा परिवारातील सदस्यांचा परस्परातील स्नेह सोबत घेऊन आम्ही 13 ऑक्टोबरला जोशीमठवरून हरिद्वारला यायला निघालो. रात्री पुन्हा शक्तिकुंजला मुक्काम करून 14 ऑक्टोबरला पहाटे गायत्री शक्तिपीठ शांतिकुंजला भेट दिली व तिथे नियमित पहाटे होणाऱ्या हवनात भाग घेतला. शांतिकुंजवरून पुन्हा मुक्कामावर येऊन चहा नाश्ता करून आम्ही मनसा देवीच्या दर्शनाला निघालो. रोपवेनी मनसामातेचे दर्शन घेऊन सर्वांनी थोड्या अधिक प्रमाणात शॉपिंग केली. रूमवर येऊन जेवण करून शक्तिकुंजचे ट्रस्टींसोबत पुन्हा एकदा ग्रुप फोटो काढले व हरिद्वार LTT ट्रेनसाठी हरिद्वार स्टेशनला पोहोचलो. आमचा परतीचा प्रवास कल्याण येथे 15 ऑक्टोबर रात्री 9 वाजता संपला आणि 10-11 वाजेपर्यंत सर्व आपापल्या घरी पोहोचले.